शाखेचं विस्तृत स्वरूप म्हणजे वर्ग. या वर्गावर शिक्षार्थींना 15 दिवसात जे प्रशिक्षण दिलं गेले त्याची झलक म्हणजे प्रात्यक्षिक. सर्वप्रथम आपण घोषाचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत, ज्या नादाने आवाजाने संपूर्ण वातावरणात नादमयता प्रसन्नता निर्माण होते, ज्याने संपूर्ण वातावरण शौर्य आणि उत्साह यांनी भरून जाते. अशा घोषाच्या अनेक रचना भारतीय रागदारीचा आधार घेऊन रचलेल्या आहेत. समूहातील सर्वांची पावलं एकसारखी पडणे, वादनातील सुसंगतपणा, एकमेकात मिसळलेले ताल सूर, सळसळता उत्साह हे सारं एकाच वेळी अनुभवणं हे घोषाचे वैशिष्ट्य आहे. घोष दक्ष, घोष सिद्ध, 1 2 1 2. गट म्हणजे समूह, समता म्हणजे अनुशासनबद्ध केलेली कृती,
गणसमता म्हणजे समूहाने समान केलेली कृती. प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारं, आनंददायी पण त्याचबरोबर शिस्तबद्ध सांगित्येचं असं उत्तम उदाहरण म्हणजे गणसमतेचं प्रात्यक्षिक. युद्ध म्हणजे निशस्त्र युद्ध. आपल्या अवयवांचा वापर शस्त्र म्हणून करणे व वेळ प्रसंगी रोध करता येणे याचे प्रशिक्षण नियुद्धामध्ये दिले जाते. मर्मस्थळांवर घात करायला नियुद्धात शिकवलं जातं. संप्रेरणा, संकल्प, त्वरा, सहजक्रिया, वज्राघात, चमत्कृती या षटक्रियांना नियुद्धामध्ये महत्त्व आहे. शत्रूने आपल्यावर घात केला तर वेळप्रसंगी कसा रोध करायचा याचे प्रयोग आपण या प्रात्यक्षिकातून पाहणार आहोत. सावधान. द्विपद प्रतिस्तर 1 2 3. नमस्कार स्थिती. संप्रेरणार्थ संकल्प. संप्रेरणार्थ संकल्प त्वराच सहजक्रिया वज्राघातश्च चमत्कारो नियुद्धे षट्क्रिया मदः. पूर्ववत नियुद्ध सिद्ध. भूमिवंदन करू. ओम 1 पाशसी 2 ऊर्ध्वक्षेप 3 उत्क्षेप 4 शमन 5 शूरा 6 7. जय भारत. मुष्टी प्रहार चतुष्क क्रमशः 1 1 हट 2 हट 3 हट 2 1 हट 2 हट 3 हट 3 1 हट 2 हट 3 हट 4 1 हट 2 हट 3. हट. प्रयोग 1 गुरु 1 हट 2 हट 3 हट. 2 स्वस्थ. प्रयोग 2 गुरु हट. सिद्ध. कनिष्ठिकाध्याय. कर्णमूल प्रकार 1 क्रमशः 1 हट 2 हट 3 हट 4 हट 5 हट 6 हट 7 हट 8. हट. सिद्ध. स्वस्थ. भूमिवंदन करू. ओम 1 पाशसी 2 ऊर्ध्वक्षेप 3 उत्क्षेप 4 धवन 5 शूरा 6 7. जय भारत. स्वस्थ. दक्ष. अर्धावृत 1 2 क्रोध चल. त्यानंतर यष्टीचं प्रात्यक्षिक सादर होणार आहे. यष्टी हे एक आत्मविश्वास, मनोबल वाढवणारं शस्त्र आहे. सहज बाळगता आणि हाताळता येणारं
असं हे शस्त्र. प्रयोग गुरु शिरो कुल्हार कोळसा भेद जंघासी अधोजंघासी. स्वसंरक्षण तथा राष्ट्र संरक्षण करण्याच्या हेतूने समितीच्या शारीरिक प्रशिक्षणात यष्टीचा अंतर्भाव आहे. प्रयोग 1 क्रमशः 1 कोळसा 2 3 कोळसा 4 5 कोळसा 6 7 कोळसा 8 9 कोळसा 10 11 कोळसा 12 शिरो म्हणजे डोक्यावर किंवा कानाच्या खाली, कोष्ठा म्हणजे वरगड्यांवर, भेद म्हणजे पोटात, जंघास्थी म्हणजे मांडीवर आणि अधोजंघास्थी म्हणजे पोटात आणि त्याचबरोबर कंठ अशा मर्मस्थळांवर घात करायला यष्टीमध्ये शिकवतात. एक पदो पुरस्तर 2 प्रयोग 2 क्रमशः 1 कुल्हार 2 कोळसा 3 कुल्हार 4 कोळसा प्रयोग 3 क्रमशः 1 कुल्हार 2 कोळसा 3 कुल्हार 4 कोळसा दक्षिण वामवृत्त 1 2 प्रयोग 4 क्रमशः 1 शिरो 2 3 कुल्हार 4 5 कोळसा 6 7 भेद 8 9 जंघासी 10 11 अधोजंघासी 12 क्रमशः 2 1 शिरो 2 3 कुल्हार 4 5 कोळसा 6 7 भेद 8 9 जंघासी 10 11 अधोजंघासी 12 दक्षिण वामवृत्त 1 2 अर्धवृत्त 1 2 वेगात चल. त्यानंतर योगचाराचं प्रात्यक्षिक चालू आहे. योगचार म्हणजे लेझिम. योगचापामुळे सर्वांगाला उत्तम व्यायाम होतो. नाद व तालामुळे उत्साह येतोच, त्याचबरोबर आनंदही निर्माण होतो व मनोरंजनही होते. सांगित्येचं उत्साहवर्धक उदाहरण म्हणजे योगचापाचं प्रात्यक्षिक. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दीनिमित्त या प्रात्यक्षिकामध्ये अहिल्याबाईंचा गोंधळ आपल्या सेविका सादर करत आहेत. 1 2 1 2 अनंत संगीत
यानंतर दंडाचं प्रात्यक्षिक सादर होत आहे. दंडम दशगुणां भवेत् असं म्हटलं जातं. दंडाचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. आत्मविश्वास व मनोबल वाढवणारं हे शस्त्र आहे. या शस्त्राचा फायदा असा की शत्रूच्या जवळ न जाता सुद्धा आपल्याला वार करता येतो. यामध्ये क्रमिका आणि षटपदी सादर केली जाते. षटपदीमध्ये 6 पावलांवरती 6 अंतकालांमध्ये चहुदिशांनी दृष्टिक्षेपामध्ये आपले रणक्षेत्र घेणे हा उद्देश असतो. क्रमिकांमध्ये विविध दिशांवरती विविध मार मारून शत्रूला घाबरवणे हा उद्देश असतो. सिद्ध क्रमशः 1 2 3 प्रहार सिद्ध प्रहार प्रस्तर 1 जय भवानी 2 जय शिवाजी 3 जय भवानी 4 जय शिवाजी 6 द्विपद प्रतिस्तर 1 2 1 2 स्वागतम गुरु 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 क्रमिका 2 गुरु 1 2 3 1 2 1 2 त्रिपद प्रतिस्तर 1 2 1 2 1 2 क्रमिका 3 गुरु 1 2 3 1 2 1 2 1 2 1 2 1 2 क्रमिका 4 गुरु 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 षटपदी गुरु 1 2 3 4 5 6 दंड क्रमशः 1 2 3 अर्धवृत्त 1 2 2 चल. नंतर सर्व शिक्षार्थींचं व्यायाम योगाचं प्रात्यक्षिक होईल. सांगितता समूहातील सर्वांचा एकसारखा आचार, समान कृती, साधे सोपे सर्वांना करता येतील असे प्रकार ही व्यायाम योगाची वैशिष्ट्ये आहेत. सर्वांनी सांगिततेने कृती केल्यानंतर आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर सर्वांची मनेही एकमेकांशी नकळत घट्ट जुळतात. संघटन में शक्ती हे प्रत्यक्षात पाहायला मिळते. सांगितता एकात्मता वाढवणारे हे प्रात्यक्षिक आहे. मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते रीत साधी शिस्त बांधी कार्य व्यापक उभविते. याची प्रचिती हे प्रात्यक्षिक
प्रात्यक्षिक पाहताना